बातमी रस्ते रुंदीकरण की निसर्गाचा विनाश, विकासाची नवी दिशा शोधण्याची वेळ। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। मित्रांनो, विकास म्हणजे नक्की काय? सिमेंटची जंगलं की श्वास घेता येईल असा निसर्ग। आज आपल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये एकच वारं वाहतंय, ते म्हणजे रस्ते रुंदीकरण। पण विचार करा, रस्ते रुंद झाले म्हणजे समस्या सुटल्या का, की उलट आपण विनाशाच्या महामार्गावर धावतोय? आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत रस्ते रुंदीकरणाचा हा भुलभुलैया आणि पाश्चिमात्य देशांनी स्वीकारलेला स्मार्ट पर्याय। आपण म्हणतो रस्ते रुंद करा, पण प्रगत पाश्चिमात्य देश नेमकं उलट करत आहेत। तिथे सरकार रस्ते रुंद करण्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीवर भर देत आहे। रस्ते रुंद करणे म्हणजे लठ्ठ माणसाने आपली पॅन्ट ढिली करण्यासारखे आहे। पॅन्ट ढिली केल्याने लठ्ठपणा कमी होत नाही, उलट तो वाढत जातो। लंडन, पॅरिस किंवा न्यूयॉर्क सारख्या शहरात खाजगी गाड्या शहरात आणण्यासाठी मोठा कर लावला जातो। उद्देश एकच, नागरिकांनी स्वतःची गाडी काढण्याऐवजी सरकारी बस किंवा मेट्रोचा वापर करावा। तिथे रस्ते माणसांसाठी आहेत, केवळ लोखंडी गाड्यांसाठी नाहीत। रस्ते रुंद करण्याच्या नादात आपण काय गमावतोय याचा हिशोब कधी मांडलाय? सर्वात आधी आपली नैसर्गिक संपत्ती नष्ट होतीये। रस्त्याच्या कडेची शेकडो वर्षांची झाडे एका रात्रीत भुईसपाट होतात। रस्ते रुंद करताना सुपीक जमिनी नष्ट होत आहेत। शेतकऱ्याचा सातबारा छोटा होतोय आणि सिमेंटचा विस्तार मोठा होतोय। रस्ते कितीही रुंद केले तरी निसर्गाचा श्वास गुदमरला तर त्या विकासाचा उपयोग काय? आपण सिमेंट खाऊन जगू शकणार नाही। आज आपल्या समाजातील महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी, MIDC मधील कामगार आणि मध्यमवर्गीय नोकरदार। या सर्वांना दररोज 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। खाजगी वाहनांचा खर्च, पेट्रोलचे दर आणि टोल यामुळे या वर्गाचे कंबरडे मोडले आहे। जर सरकारने रस्ते रुंद करण्यावर खर्च होणारा कोट्यवधींचा निधी दर्जेदार सरकारी बस सेवा, वेळेवर धावणारी वाहतूक आणि स्वस्त दरातील पासेस यावर खर्च केला तर नागरिक स्वतःहून खाजगी गाड्या घरी ठेवतील। विकास म्हणजे प्रत्येकाकडे गाडी असणे नव्हे, तर श्रीमंतानेही सरकारी बसने प्रवास करणे हा खरा विकास आहे। वेळ अजूनही गेलेली नाही। केवळ डांबरीकरण आणि रुंदीकरण म्हणजे प्रगती नाही। आपल्याला गरज आहे ती सक्षम सार्वजनिक वाहतुकीची। जर कामगारांना परवडणारी बस मिळाली, विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास मिळाला, तर रस्त्यांवरची गर्दी आपोआप कमी होईल। रस्ते नाही, विचार रुंद करण्याची गरज आहे। निसर्ग वाचला तरच आपण वाचू आणि सार्वजनिक वाहतूक सुधारली तरच सर्वसामान्यांचा खिसा वाचेल। तुम्हाला काय वाटतं? रस्ते रुंद व्हायला हवेत की सरकारी बस सेवा सुधारायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।